रामकृष्ण हरी मंडळी, आज मी तुमच्यासाठी एक पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी घेऊन आली आहे। तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम पाठवडी आणि सोबतच बेसनाचे आयतेसुद्धा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर पाठवडीचा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत काही मसाले। तर येथे मी सर्वात आधी ओल्या मसाल्यामध्ये काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते। येथे 2 कांदे घेतले आहेत, 8 ते 10 हिरव्या मिरच्या आहे, एक छोटा तुकडा अद्रक आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि अर्धी वाटी कोथिंबीरीच्या काळ्या घेतलेल्या आहे। तर यातील 2 कांदे मी बारीक कापून तव्यावरती थोडे तेल घालून भाजून घेतले आणि त्यानंतर ज्या हिरव्या मिरच्या होत्या त्यासुद्धा मी तव्यावर थोडे तेल घालून भाजून घेतल्या। आता आपण सुक्या मसाल्यामध्ये काय काय घेतलं ते बघतोय। तर येथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे बारीक किसून, 2-3 काजू, 2-3 बदाम, थोडी कलमी आहे, 1 चम्मच गोडंबी, 1 चम्मच तांदूळ, 1 चम्मच जिरं, 2 चम्मच धणे, 2-3 लवंग, 2-3 मिरे, 1 विलायची, 1 चम्मच बाजरी आणि 1 चम्मच दालवा घेतलेला आहे। सर्वात आधी आपण खोबरं भाजून घेतोय। खोबरं आपण वेगळं भाजणार आहोत आणि बाकीचं जे साहित्य आहे ते आपण सर्व एकत्र करून भाजणार आहोत। तर सर्व मसाला आता आपण मस्त खमंग असा भाजून घेतलेला आहे। तर इथे आता आपण सुका मसाला जो आहे तो सर्वात आधी बारीक करून घेणार आहोत आणि नंतर ओला मसाला बारीक करणार आहोत। इथे मी दोन्ही मसाले मस्त मिक्सरवरती बारीक असे वाटून घेतलेले आहे। आता आपण पाठवडीचा रस्सा बनवायला घेतोय। तर इथे कढईमध्ये मी अर्धी वाटी तेल घालून घेतलंय। मसाल्याची भाजी असल्यामुळे तेल थोडा आपल्याला शिल्लकच लागणार आहे। यामध्ये आपण सर्वात आधी ओला मसाला भाजून घेतोय। आता ओला मसाला भाजून झाला की आपण लगेच यामध्ये जो सुका मसाला बारीक केला होता तो घालून घेतोय। दोन्ही मसाले छान भाजले गेले की आपण यामध्ये घालणार आहोत थोडा हिंग, पाव चमच घालणार आहोत हळद आणि भाजीला छान कलर येण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमच लाल तिखट। तिखट हे कमी जास्त तुम्ही आवडीप्रमाणे करू शकता। मसाल्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घातल्यामुळे आपल्याला तिखट थोडं बेतानीच घालायचं आहे। आता सर्व मसाले एकत्र झालेले आहेत। यामध्ये आपण घालणार आहोत आता उकळी आलेलं छान असं गरम पाणी। तर इथे पाणी तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला भाजीचा रस्सा कितपत घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। तर इथे मला भाजीचा रस्सा थोडा घट्ट वाटला म्हणून मी इथे 1 प्याला पाणी आणखी ॲड केलं। आता आपल्या भाजीला मस्त उकळी येत आहे। तर मी इथे एकूण 3 ते 4 ग्लास पाणी भाजीमध्ये ॲड केलं। आता आपल्या भाजीला छान तर्री यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ। तर इथे आता आपला पाठवडीचा रस्सा तयार आहे। आता आपण एका भांड्यामध्ये 1.5 वाटी बेसन घेतलं, त्यामध्ये थोडी हळद, मीठ आणि 1 चमच हिरवी मिरची, लसूण, जिरं यांची पेस्ट घालून घेतली आणि पातळ असं बॅटर बनवून घेतलं। आता आपण या बॅटरपासनं मस्त असे आयते बनवून घेणार आहोत। आता आपण तव्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडं बॅटर घालून याचे मस्त असे आयते बनवून घेत आहोत। तर इथे माझा आयता बनवून तयार आहे। आता मी दुसरा एक आयता काढते। तर अशा प्रकारे इथे मी सर्व आयते बनवून घेतलेले आहे। तर हा पाठवडीचा रस्सा आणि आयते तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।